संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 965 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 65,717 झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील 1, जळगाव जिल्ह्यातील 1 अशा 2 बाधितांचा मृत्यू झाला। एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे। 62 वर्षीय महिला तिवसा श्रीपाद रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष कांडली परतवाडा जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला पुनर्वसन कॉलनी मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष धामणगाव रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष काकडा अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष हिरापूर अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय, 42 वर्षीय महिला केशव कॉलनी गेट लाईफ रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष श्यामनगर हेक्झॉन रुग्णालय, 52 वर्षीय पुरुष परतवाडा जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष चिखलदरा जिल्हा कोविड रुग्णालय, 35 वर्षीय पुरुष कृष्णानगर अमरावती पीडीएमसी रुग्णालय, 45 वर्षीय महिला ताज कॉलनी मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय पुरुष वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष बरडा तिवसा जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला शेंदुरजना घाट जिल्हा कोविड रुग्णालय, 35 वर्षीय पुरुष सावंगी वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला महावीर नगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष बेनोडा वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष घाटलाडकी चांदूर बाजार जिल्हा कोविड रुग्णालय, 51 वर्षीय पुरुष फ्रेजरपुरा अमरावती महावीर रुग्णालय या 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।